आयबी सिक्युरिटी गार्ड भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। आयबी इंटेलिजन्स ब्युरो, त्याला खुफिया विभाग सुद्धा म्हटलं जाते, तर जवळपास 8900 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तर या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये उंची वगैरे किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। आणि या भरतीचं जे आहे टेंटेटिव्ह कॅलेंडर या ठिकाणी आलेलं आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग या भरतीचं। तर येणाऱ्या दिवसामध्ये हे भरती निघत आहे, तर कधीपर्यंत हे भरती निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग या भरतीला म्हटलं जाते, तर यामध्ये जवळपास 8900 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे आणि जवळपास जून ते जुलै महिन्यामध्ये ह्या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे, कारण की टेंटेटिव्ह कॅलेंडर या ठिकाणी आलेलं आहे आणि 10वीच्या बेसवरच आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर जे पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा आणि आतापासून जे चांगले पुस्तक आतापासून घेऊन घ्या आणि आतापासून जे सेल्फ स्टडी तुम्ही या ठिकाणी करा, कारण की आतापासून तुमच्याजवळ टाईम आहे। तर जवळपास हा मे महिना तुमच्याजवळ पूर्ण आहे, तर ह्या मे महिन्यामध्ये जरी आपण केली तर चांगली तयारी आपली या ठिकाणी होणार आहे। तर जवळपास जून जुलैमध्ये कधीही या ठिकाणी फॉर्म भरणे या ठिकाणी चालू होऊ शकते, ठीक आहे। तर आयबी इंटेलिजन्स ब्युरो या भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। त्याचबरोबर SC ST कॅटेगरीचे असाल 18 ते 33 पर्यंत फॉर्म भरता येणार आणि OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार। आणि फीचा जर विचार केला, जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी यामध्ये लागते आणि SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जागांचा जर आपण विचार केला, यामध्ये जे पद असणार आहे तर पहा, पहिलं जे पद IB ACIO एक्झिक्युटिव्हचं पद आहे तर 2259 जागा यामध्ये असणार आहे। सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्हचं पद आहे 4637 जागा असणार आहे। असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या या ठिकाणी 223 जागा असणार आहे। सोशल सिक्युरिटी असिस्टंटच्या 140 जागा असणार आहे। ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटच्या 247 जागा असणार आहे। सिक्युरिटी असिस्टंट MTच्या 441 जागा असणार आहे आणि MTSच्या यामध्ये 347 जागा या ठिकाणी असणार आहे। तर एवढे यामध्ये जागा असणार आहे, लक्षात ठेवा आयबी इंटेलिजन्स ब्युरो या भरतीमध्ये। तर MTSचं सुद्धा पद आहे। MTS मध्ये जर सिलेक्शन झालं तर 18,000 ते 56,900 पर्यंत यामध्ये सिलेक्शन पगार असणार आहे। आणि त्याचबरोबर जे आयबी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये तुमचं जर सिक्युरिटीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे, ठीक आहे। तर या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर पहा, यामध्ये पहिली गोष्ट की यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो मैदानी चाचणी नाही, त्याचबरोबर उंचीची काही अट नाही आणि छातीची सुद्धा यामध्ये काही अट नाही। तर तुमचं जे सिलेक्शन आहे तर हे लेखी परीक्षेवर होणार आहे। आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर सर्वात अगोदर आपलं या भरतीमध्ये काय असणार आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये आपलं ते पॅसेज यामध्ये लिहावं लागणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह त्याला म्हटलं जाते। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये असणार आहे इंटरव्ह्यू। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरो या भरतीची। तर सर्वात अगोदर आपलं यामध्ये काय असणार आहे तर पेपर असणार आहे यामध्ये 100 मार्कासाठी। ज्या पेपरमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा, GKचे या ठिकाणी जनरल नॉलेजचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत। त्याचबरोबर GS म्हणून एक विषय आहे, ज्याला जनरल स्टडी सुद्धा म्हटलं जाते, याचे सुद्धा 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि यामध्ये जवळपास आपल्याला 1.5 घंट्याचा टाइम भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे, 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग यामध्ये आहे। तर अशा प्रकारे हा 100 मार्काचा सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। आणि त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये काय असणार आहे की आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे। तर जवळपास तो डिस्क्रिप्टिव्ह जो आहे ह्या 500 शब्दात आपल्याला लिहावं लागणार आहे आणि ट्रान्सलेशन आपल्याला यामध्ये करावं लागणार आहे लोकल लँग्वेजमध्ये। तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला 1 घंट्याचा टाइम भेटणार आहे आणि हा जवळपास 50 मार्कासाठी हा डिस्क्रिप्टिव्ह या ठिकाणी असणार आहे। तर 100 मार्काचा यामध्ये पेपर असणार आहे, त्याचबरोबर 50 मार्कासाठी यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह या ठिकाणी असणार आहे। तर झाले किती, हे
150 आणि त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये इंटरव्ह्यू असणार आहे। तर सिंपल यामध्ये इंटरव्ह्यू असणार आहे, एकदम असा हार्ड इंटरव्ह्यू यामध्ये नसणार आहे। तर मेन यामध्ये नॉर्मली प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहे। तर अशा प्रकारे यामध्ये जे इंटरव्ह्यू असणार आहे IB इंटेलिजन्स ब्युरो या भरतीमध्ये, ठीक आहे। तर इंटरव्ह्यू यामध्ये असणार आहे, तर तो 100 मार्काचा इंटरव्ह्यू या ठिकाणी असणार आहे। आणि ज्या पण विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिला चांगल्या पद्धतीने, तर त्यांना त्या ठिकाणी 100 पैकी या 100 मार्काचा हा इंटरव्ह्यू आपल्याला त्यामध्ये द्यावा लागणार आहे। तर टोटल आपली जी टेस्ट या ठिकाणी होणार आहे, तर जवळपास 250 मार्काची आपली या ठिकाणी परीक्षा यामध्ये होणार आहे, जे की सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपला पेपर असणार आहे 100 मार्कासाठी। दुसऱ्या टप्प्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला 500 शब्दाचं लिहावं लागणार आहे, निबंधासारखंच असते ते ट्रान्सलेशन करावं लागते, ठीक आहे। तर अशी यामध्ये प्रोसेस आहे। तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे IB इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड ही भरती, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये असिस्टंटचं सुद्धा पद आहे, म्हणजे सिक्युरिटी असिस्टंट सुद्धा पद आहे। तर यामध्ये पगार जास्त असणार आहे, जवळपास 80,000 पर्यंत सुद्धा तुम्हाला सिक्युरिटी असिस्टंट या पदामध्ये तुम्हाला पगार पाहायला भेटणार आहे। तर हे हायफाय पद यामध्ये आहे सिक्युरिटी असिस्टंटचं, ठीक आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघत आहे, तर या भरतीमध्ये उंचीची काही अट नाही, त्याचबरोबर यामध्ये रनिंग वगैरे नाही आहे, ठीक आहे। 1600 मीटर रनिंग झालं, 5 किलोमीटर रनिंग झालं, तर ग्राउंड यामध्ये नाही आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांची उंची जरी कमी असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती असणार आहे। आणि ह्या वर्षी आपण जागांचा जर विचार केला, तर 8,900 जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघत आहे यावर्षी, ठीक आहे। तर जवळपास जून ते जुलै महिन्यामध्ये या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे, कारण की टेंटेटिव्ह कॅलेंडर या ठिकाणी आलेला आहे आणि नक्की फॉर्म भरणे त्या ठिकाणी जून जुलैमध्ये या ठिकाणी होणार आहे। तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून सेल्फ स्टडी करा, आतापासून 8-8 घंटे स्वतःवरून अभ्यास करा, कारण की जागा यावर्षी जास्त निघत आहे। त्यामुळे मी तुम्हाला आतापासून सांगून राहिलो, आतापासून जर तुम्हाला सांगितलं, तुम्ही आतापासून आपापल्या तयारीमध्ये या ठिकाणी लागणार आहे आणि आतापासून अभ्यास वगैरे करणार आहे आणि तुमचं या ठिकाणी चांगला अभ्यास होणार आहे, तुमचीच तयारी होणार आहे आणि तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। आणि एकदमच जर जागा निघाला IB इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग या भरतीच्या, तर जवळपास जून जुलै महिन्यामध्ये जागा निघाल्या आणि तुम्ही त्या ठिकाणी तेव्हा अभ्यासाला लागले, तर आपली या ठिकाणी तयारी कशी होणार आहे आणि तयारीच नाही झाली, तर आपलं सिलेक्शन यामध्ये कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। तर आतापासून आपल्याजवळ या ठिकाणी टाईम आहे। तर जवळपास आतापासून पहा, मे महिना आपल्याजवळ आहे, त्याचबरोबर जून महिना आपल्याजवळ आहे, तर 2 महिने आपल्याजवळ आहे। तर आतापासून चांगले तुम्ही पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे आपापल्या तयारीमध्ये तुम्ही लागून घ्या, ठीक आहे। तर जवळपास यामध्ये 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल, तर मुला-मुलींना फॉर्म भरता येते आणि वयोमर्यादा सुद्धा या भरतीमध्ये जास्त ठेवण्यात आलेली आहे। तर ज्यांना जास्त यामध्ये चान्स आहे की आपल्याला या ठिकाणी सिलेक्शन घेण्याचे यामध्ये जास्त चान्स आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे IB इंटेलिजन्स ब्युरोची, ठीक आहे। तर चांगली ही भरती चालू आहे, ज्यामध्ये वयोमर्यादा सुद्धा 18 ते 27 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।